काश्मीर संदर्भातलं. भारत आणि पाकिस्तान स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांनी आतापर्यंत 4 युद्ध लढली. त्यातली 3 युद्ध होती काश्मीरसाठी आणि एक होतं पाकिस्तान बांगलादेशच्या फाळणीसाठी. पण काश्मीर हा दोन्ही देशांसाठी नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. याच काश्मीरचा इतिहास आपण आजच्या एक्सप्लेनर मधून जाणून घेणार आहोत. तर काश्मीरचा इतिहास जाणून घेण्याआधी काश्मीरची उत्पत्ती कशी झाली ते जाणून घेऊयात. काश्मीरच्या उत्पत्तीबाबत अनेक कथा आहेत. यातली पहिली कथा आहे ती कश्यप ऋषींची. हिंदू पौराणिक कथांमधल्या नीलमत पुराणानुसार काश्मीर खोऱ्यात पूर्वी सतीसर नावाचा एक मोठा तलाव होता, ज्यामध्ये जलोद्धव नावाचा राक्षस राहत होता. ब्रह्मदेवाचा नातू ऋषी कश्यप यानं जलाशय कोरडा पाडला आणि जलोद्धव मारला गेला. मग ऋषी कश्यप इथं राहणाऱ्या सापांना मानवांसोबत राहण्याची त्यांनी परवानगी दिली आणि याच कश्यप ऋषींच्या नावानं कश्यपपुराची स्थापना झाली, ज्याला आता काश्मीर म्हणून ओळखलं जातं. काही हिंदू धर्मग्रंथांमध्ये काश्यप मीर म्हणजेच कश्यप तलाव किंवा कश्यप मेरू म्हणजेच कश्यप पर्वत असा उल्लेख आढळतो आणि याच शब्दांवरून काश्मीर असं नाव पडल्याचं सांगितलं जात आहे. काश्मीरच्या उत्पत्तीची दुसरी कथा आहे मुस्लिम कथांमधून. सुफी लेखक ख्वाजा आझम यांनी 1747 मध्ये काश्मीरच्या उत्पत्तीची इस्लामिक आवृत्ती सादर केली होती. या कथेनुसार काश्मीरचा संबंध थेट आदम आणि हव्वाशी जोडला जातो. कुराणामध्ये आदम आणि हव्वा यांच्या निर्मितीचा उल्लेख आहे. आदम आणि हव्वा हे मानवाचे जनक आणि जननी मानले जातात. मुस्लिम धर्मातील थोर उपदेशक मूसा यांनी काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतः उपासना शिकवली. मूसाचा मृत्यूही काश्मीरमध्येच झाला अशी सुद्धा मुस्लिम समाजाची धारणा आहे. तर काश्मीरबाबत तिसरी आख्यायिका आहे ती म्हणजे मध्यांतिक नावाचा एक बौद्ध व्यक्ती होता, त्याच्या संदर्भातली. प्रसिद्ध चीनी प्रवासी युएन संगच्या मते काश्मीर हे एक सरोवर होतं, ज्यामध्ये एक साप राहत होता. भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की त्याच्या मृत्यूनंतर मध्यांतिक नावाचा एक बौद्ध इथं येऊन राज्य स्थापन करेल. बुद्धांच्या मृत्यूनंतर 50 वर्षांनी मध्यांतिक नावाच्या शिष्यानं काश्मीरचा तलाव कोरडा केला आणि याच मध्यांतिकानं इथं अनेक बौद्ध मठ स्थापन केले अशी सुद्धा एक आख्यायिका आहे. एकूणच काय तर काश्मीरच्या उत्पत्तीबाबत प्रत्येक धर्माच्या आपापल्या अशा आख्यायिका आहेत, पण त्यांच्या सत्यतेबाबत कोणतेही ठोस पुरावे नाही आहेत. काश्मीरचा पहिला ऐतिहासिक पुरावा हा 1960च्या दशकात बुरजाहोम इथल्या उत्खननात आढळून येतो. हे ठिकाण श्रीनगरपासून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथं मानवी वस्त्या, मातीची भांडी, दगडी अवजारं आणि शेतीचे पुरावे याचबरोबर मृतदेह दफन केल्याचे काही अवशेष सापडले. हे सर्व पुरावे साधारण नवपाषाण काळातले म्हणजे इसवी सन पूर्व 3000 ते 1700 या काळातले आहेत. मात्र या उत्खननात कोणत्याही धर्माचा काश्मीरच्या उत्पत्तीशी संबंध आढळला नसल्याचं अभ्यासकांचं मत आहे. दरम्यान काश्मीरवर हिंदूंचं राज्य होतं की मुस्लिमांचं यावरून अनेक तर्कवितर्क मात्र लावले जातात. पण काश्मीरमध्ये हिंदू, बौद्ध, मुस्लिम आणि शीख अशा विविध धर्मांच्या राजांचं शासन मात्र राहिलंय. सुमारे 700 वर्षांपूर्वी राजा सहदेव हा काश्मीरचा राजा होता. त्यानंतर तिबेटहून आलेला बौद्ध राजपुत्र रिंचन हा काश्मीरचा शासक झाला. याच रिंचननं पुढे इस्लाम धर्माचा स्वीकार केला, त्यामुळे काश्मीरला पहिला मुस्लिम शासक मिळाला. इसवी सन 724 ते 761 या काळात ललितादित्य या हिंदू राजाचं इथं शासन होतं. याच काळात काश्मीरचा अरब मुस्लिमांशी पहिला संबंध आला. गझनी मेहमूद हा भारतावर हल्ला करणारा पहिला तुर्क होता. गझनीनं भारतावर तब्बल 17 वेळा आक्रमण केलं, पण यश मात्र मिळालं नाही. 1089 ते 1111 या काळात उत्पल वंशांचा हर्षदेव या हिंदू राजानं सुद्धा काश्मीरवर राज्य केलं आणि या राजावर इस्लाम धर्माचा मोठा प्रभाव होता. त्यानं पुढे इस्लाम धर्म स्वीकारून अनेक हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली, तसंच देवतांच्या मूर्ती वितळवून सोन्या चांदीची नाणी सुद्धा तयार केली. यानंतर शहा मीर याचा राजवंश काश्मीर राज्यात सत्तापदी आला. काश्मीरचं पहिलं मुस्लिम राजघराणं म्हणून शहा मीर राजवंशाकडे पाहिलं जातं. पुढे मुघल सम्राट अकबरानं काश्मीर आपल्या आधिपत्याखाली घेतलं. मुघलांच्या नंतर काही वर्ष इथं दुर्राणी घराणं अस्तित्वात होतं. 1819 ते 1846 या काळात महाराजा रणजित सिंग यांनी काश्मीरचा शीख साम्राज्यात समावेश केला. पुढे काश्मीर संस्थान इंग्रजांच्या ताब्यात आलं आणि त्यानंतर ते राजा गुलाब सिंग यांना विकलं गेलं. डोगरा घराणं 4846 ते स्वातंत्र्यापर्यंत काश्मीरमध्ये डोगरा राजांनी राज्य केलं.
तब्बल 101 वर्ष डोगरा घराण्याचं या काश्मीरवर राज्य होतं. फाळणीच्या वेळी शेवटचा डोगरा राजा दारिमिट हा होता. असा हा काश्मीरचा राजवंशाचा इतिहास आहे. काश्मीरला कुणी पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतं तर कुणी नंदनवन. पण आज हाच काश्मीर किंवा हेच काश्मीर हिंदू मुस्लिम वादाच्या गर्तेत अडकलंय. तर ही होती काश्मीरची कहाणी. हा होता काश्मीरचा इतिहास. आणि आता पाहूयात बातम्या.